माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीस फलटण शहर व तालुक्यातील रामराजे निंबाळकर समर्थक यांचा मोठा विरोध दिसून आला। भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजे निंबाळकर समर्थकांनी मेळावा घेत आक्रमकपणे रणजितसिंह निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत काही झाले तरी आम्ही त्यांना मतदान करणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता। रामराजे समर्थकांच्या या निर्धारामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील हस्तक्षेप करावा लागला असल्याचे दिसून आले व होळकर यांची समजूत काढली जात असल्याचे दिसून आले। परंतु उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना स्पष्टपणे आमच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही तर त्याची जबाबदारी माझी नसणार असे सांगितले होते। दरम्यान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव पाहून रामराजे आपल्या समर्थकांना वेगळा निर्णय घेण्यापासून अडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच आज फलटण तालुक्यातून मोठी घडामोड समोर आली। फलटणहून शेकडो वाहनांचा ताफा अकलूजकडे जात असताना दिसून आला व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रविवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली। आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर शिवरत्न बंगल्यावर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होत असताना फलटण तालुक्यातून रामराजे निंबाळकर समर्थकांच्या शेकडो वाहनांचा ताफा अकलूजकडून निघाल्याचे दिसून आले। अकलूज माळशिरस रस्त्यावर फलटणकर आमचं ठरलंय असे फलक लावलेल्या शेकडो गाड्यांचा ताफा शिवरत्न बंगल्याकडे निघाल्याचे दिसून आले। यावेळी माध्यमांशी बोलताना रामराजे निंबाळकर समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या असून आम्ही आमच्या नेत्यांना आधीच सांगितलं होतं की यावेळी आम्ही तुमचं ऐकणार नाही। आतापर्यंत तुमचं ऐकलंय, आता तुम्ही आमचे ऐका आणि यातूनच आता आम्ही धैर्यशील मोहिते पाटील आणि तुतारी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करून मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रमात जात असल्याचे म्हटले आहे। ही परिवर्तनाची लाट आहे आणि अन्यायाविरोधाचा लढा आहे। जर फलटणला आम्हाला काही त्रास होत असेल तर त्याच्या विरोधात माणसं एवढी पेटत नाहीत तर कधी हे लोकली त्रास होतो म्हणूनच माणसं पेटतात नाही आणि जनमनाचा विचार करूनच आम्ही हे निर्णयाला आलेलो आहे। त्या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमकपणे वैयक्तिक अन्याय केला जातोय, निरनिराळ्या पद्धतीने दडपण आणलं जातंय, विकासाचे खोटे वायदे केले जातात, दुजाभाव केला जातोय, अशाही व्यथा मांडल्या होत्या। या व्यथाचा हा स्फोट आहे असं तुम्हाला वाटतं? हा स्फोट आहे, असंतोषाचा स्फोट आहे, असंतोषाचा स्फोट आहे म्हणूनच ही माणसं अशी आलेली आहेत। मांडमध्ये माणसं जुळलेली आहेत। सगळीकडे ज्या वेळेला माणसं जुळायला लागतात तेव्हा कुठंतरी प्रॉब्लेम असतो। क्रांती त्याच वेळेला घडते ज्या वेळेला प्रॉब्लेम असतो, ही क्रांती आहे। उमेदवार बदलावा अशी मागणी रामराजे निंबाळकर यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती, परंतु वरिष्ठांकडून त्याबाबत फारशी गंभीर दखल घेतली गेली नाही असं तुम्हाला वाटतं? हो, घेतली गेली नाही। वास्तविक पाहता मित्रपक्षांना विचारणं गरजेचं होतं, पण त्यांनी विचारलंच गेलं नाही। कुणाला न विचारता ही उमेदवारी लादली गेली। निदान उमेदवारी देताना त्याला त्यांच्या तालुक्यात, स्वतःच्या तालुक्यात जनाधार आहे की नाही हे चेक करणं तर गरजेचं आहे। जर जनाधारच नसेल तर त्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची आणि दुसऱ्या तालुक्यांच्या जीवावर निवडून आणायचं, ही चुकीची गोष्ट आहे ना। युती धर्म पाळला जावा अशी अपेक्षा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून रामराजे साहेबांकडे केली जात आहे आणि आपल्या त्यांच्या समर्थकांचा हा जो निर्णय आहे तो त्यांना भविष्यात राजकीय अडचणीत शेवटी पब्लिक असेल तरच नेते असतात। जर पब्लिकच आमच्या हाताखालून सुटली तर आम्ही नेतेच राहणार नाही ना। तेव्हा राजे तर आता आम्ही नाही आहे, आम्ही नेतेच आहोत। मग नेते जनाधार, जनमताचा विचार केलाच पाहिजे, दुसरं काय करणार। राज्यामध्ये काहीतरी वेगळी परिवर्तनाची लाट आली असं तुम्हाला वाटतं का? कारण वातावरण एकंदर चित्र पाहता प्रचंड संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसून येत आहे। मी राजकारणात फार ॲक्टिव्ह नसतो आणि लोकल राजकारणात फलटणपुरता मी मर्यादित आहे। तेव्हा राजकारणात महाराष्ट्रात कसली लाट आली आहे हे काय माझं विषयही नाही आणि माझं भविष्यही नाही, माझा तो विषयच नाही।
विषय माझा एवढाच आहे की माझ्या मातृभूमीला, माझ्या फलटणला, माणला हा आबरूदार नेता असावा. आम्हाला दबावाखाली जगायचं नाही आहे, दबावाखाली त्रास करून घ्यायचा नाही आहे किंवा कोणी पोलीस स्टेशनचं राजकारण करायचं, अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करायचं. वाटेल तसे लोक एका केसवरून बडतर्फ केले जातात, तडीपार केले जातात. हा सगळा विषय फार विचित्र आहे. लोकांच्यावर अन्याय केला जातो आणि सरकारी यंत्रणा त्याच्यात कम्प्लिटली सामील आहे, हे मला मोठ्या खेदाने म्हणावंसं वाटतं. पोलीस स्टेशन मेन म्हणजे पोलीस स्टेशन आणि रेव्हेन्यू खातं, या सगळ्या लोकांचा अत्यंत त्रास आम्हाला आहे. फलटण बारामती रेल्वे यासह अनेक पाण्यासारखे गंभीर प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते सोडवले असा दावा रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून केला जातो. अनेक विकास कामं आम्ही आमच्या भागात केली असा दावा केला. रामराजांनी नीरा देवघर धरण तयार करण्यासाठी उभी हयात घालवली. एक टेंडर काढून आणलं आणि 10-15 किलोमीटरचं काम झालं तर तो पाणीदार माणूस होत नाही. जो हयात घालवतो आणि त्या ठिकाणी ते धरण उभं करतो, मग ते विजयदादा असोत किंवा रामराजे यांच्या प्रयत्नातून ही धरणं उभी राहिलेली आहेत आणि हे पाणी आलेलं आहे. त्यांचा स्वतःचा कारखाना देखील ज्या ठिकाणी उभा आहे ते देखील पाणी रामराजांनीच आणलेलं आहे आणि ते काळं त्यांनी केलं आहे. 15 गावात पाणी काळं झालं आहे. विषय असा आहे की पिण्यासाठी पाण्याची पाळी सोडली गेली होती, यांनी स्वतःचे तलाव भरून घेतले. ह्या गोष्टी अशा चालू शकत नाहीत. माझी पण सांगवीत जमीन आहे. टेलला माझी जमीन मी शेवटची भिजवतो. माझा ऊस भिजला खराब झाला तरी मला चालतं, पण तो जनतेचा भिजवला जायला पाहिजे ऊस, हे मी पहिल्यांदा मानतो. फक्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून जनतेच्या तोंडातला घास काढून घेणं कितपत योग्य आहे? आमचं ठरलं आहे, आम्ही आमचा रिझल्ट देणार. तुतारी 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 तुतारी. परिस्थिती अशी आहे की भाजपबरोबर आम्ही अजितदादा गट गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि म्हाडा मतदारसंघ अशी परिस्थिती, म्हाडा आणि सातारा जर म्हणलं तर 1999 सालापासून अधिक संयुक्तरित्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस 99 साली सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये जरी पवारसाहेबाचा अजितदादाचा पुणे जिल्हा असला तरी सातारा जिल्ह्याने फार मोठ्या प्रमाणात 10-11 जागापैकी 10 जागा त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या आणि त्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा पूर्णपणे बालेकिल्ला राहिला आणि त्या ठिकाणी आम्ही सातारा मतदारसंघातून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी मागितली होती आणि माढ्यातून सुद्धा उमेदवारी मागितली होती. त्या दोन्हीपैकी एक आम्हाला उमेदवारी खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे होती आणि माढ्याचा आमचा जास्त जोर ह्याच्यावर होता की आमचे 3 आमदार या ठिकाणी बबनदादा शिंदे असतील किंवा संजय मामा शिंदे असतील आणि स्वतः दीपकराव चव्हाण असतील किंवा स्वतः रामराजे साहेब विधान परिषदेवर असतील, असे 3-4 आमदारसुद्धा त्या ठिकाणी होते. आमची वास्तविक जर बघितली तर आम्हाला हा मतदारसंघ सुटायला पाहिजे होता आणि आमचे नेते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती. वास्तविक जर बघितलं तरी त्यांनी गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये फलटण तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्या कामाचा कुठंतरी अनुभव म्हणून देशाच्या राजकारणामध्ये ते कुठंतरी जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या अडचणी, ग्रामीण पातळीवर येणाऱ्या अडचणी त्यांनी वास्तविक मांडल्या असत्या. आणि दुसरा विषय राहिला की आजच तुम्ही मागाशी म्हणला की फडणवीस साहेब या ठिकाणी बोलले 30 वर्षात काय केलं. जसं आता लोकांना 14 साली असंच सांगितलं की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, तर परिस्थिती बघितली तर 70 वर्षात काय केलं हे आता लोकांना बऱ्यापैकी समजत आलं आहे. 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं. 70 वर्षामध्ये काँग्रेसने 400 रुपयाला जो गॅस होता ते तुम्ही 10 वर्षात 1100 रुपयाला नेला आणि शेतकऱ्याचं जे ते 500-600 रुपयाचं जे 10-26 युरिया मिश्र खताचं खत होतं ते तुम्ही 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही 2000पर्यंत नेलं आणि जे आपल्या पेस्टिसाईडचे केमिकल असतील किंवा बाकीचे टॉनिक असतील शेतीवर मारणारी ती औषधं तुम्ही त्या ठिकाणी स्वस्त होती, ती आज तुम्ही 10 वर्षाच्या काळामध्ये कुठं नेऊन ठेवली. म्हणजे
आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की माझा देश कुठं नेऊन ठेवला किंवा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला, आणि त्याच धर्तीवरती मला या ठिकाणी बोलायचं आहे. 2000 साली कृष्णा लावा त्या ठिकाणी नेमला गेला होता, आणि जर 2000 साली जर 31 मे 2000 साली जर धरणं अडवली गेली नाहीत तर त्या ठिकाणी पाणी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्राचा हक्क सोडून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पाण्याचा हक्क संपला जाईल. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने रामराजे साहेब या ठिकाणी फलटणमध्येच कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्या ठिकाणी येऊन कृष्णा खोऱ्याची फलटणमध्ये स्थापना केली. महाराज साहेबांनी जवळपास त्यांच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार अपक्ष होते. ज्या 44 आमदारापैकी महाराष्ट्रात 44 आमदार त्या ठिकाणी 95 साली आले, त्यातले 22 आमदारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या की पूर्णपणे त्या ठिकाणी महायुतीला पाण्याच्या आधारावरतीच त्या ठिकाणी पाठिंबा दिला. कुठलंही त्यांनी पद मागितलं नाही. आणि त्या काळामध्ये निरा देवघर असेल, जे काटापूरचं असेल मानसाठी, आंधळीचं धरण असेल, या ठिकाणी सिनामाडाचं धरण असेल बबनदादाच्या भागातलं, आणि दोंबलकोडीचं, ते तर महाराज साहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या कल्पनेतून त्यांनी ते धरण तरतूद नसताना त्यांनी ते 4 TMCचं धरण त्या ठिकाणी तरतूद केली, आणि ते फलटणसाठीच फक्त ते दोंबलकडीचं पाणी आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज तुम्ही येणार आणि काहीतरी सांगणार, म्हणजे इतके दिवस 30 वर्ष काय केलं, त्याच्यापेक्षा 30 वर्षाच्या काळामध्ये निरा देवघरचं त्या ठिकाणी धरण झालं, 66 किलोमीटर त्या ठिकाणी कॅनॉलचं काम झालेलं आहे. असं त्याचं कोणीही श्रेय घेऊ नये. आणि कामं हे टप्प्याटप्प्याने होत असतात. इमारत जरी बांधत असताना किंवा शेती डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मुलगा जरी शिकत असला तरी वडिलांनी जर काही शेतीमध्ये काय करायच्या प्रक्रिया राहिलेल्या असतील किंवा ते मुलानंतर त्या ठिकाणी विहिरी खोदत असतो किंवा ठिबक सिंचनचं करत असतो, म्हणजे एकाच वेळेस सगळ्या गोष्टी घडत नसते. त्या ह्याला पूर्वपार केलेल्या, आणि खरं योगदान तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी रामराजे साहेब असतील किंवा मोहिते साहेब. आणि आमचा विशेष महत्त्वाचा निर्णय असा होता की तुम्ही आम्हाला ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी नाही दिली, पण ह्या मतदारसंघाचं मोहिते पाटील असतील किंवा रामराजे साहेब असतील त्यांचं तुम्ही ऐकून त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता. एवढी मोठी मातबार घराणं मोहिते पाटीलाचं जर सांगायचं झालं तर त्यांनी केवढं मोठं योगदान आहे, आणि आमचं फलटणकरांचं सुद्धा योगदान आहे. आम्ही संस्थानिक आहे. 1200 सालापासून संस्थानिकाचा इतिहास सांगितला जातो. शिवाजीराजांच्या ज्या पत्नी होत्या सईबाई त्या आमच्या फलटणच्या आहेत. संभाजीराजे हे आमचे भाचे होते फलटणचे. म्हणजे अशी परिस्थिती ही फलटणची असताना कुणीतरी येणार किंवा वेगळ्या पद्धतीचं राजकारण जर करत असेल आणि त्या ठिकाणी जर संस्थानच निस्थानभूत करायची किंवा त्या ठिकाणचे नेते निस्थानभूत करायची, आणि त्यांना जर वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही पार्टीत घ्यायचा प्रयत्न करत असाल किंवा कुठंतरी तुम्ही दमदाटी करणार, कार्यकर्त्याला खाली कुठंतरी तुम्ही दमदाटी करत असाल तर ते योग्य ठरणार नाही. म्हणून आम्ही हा रामराजेंच्या परस्पर त्यांना आम्ही ह्यावेळेस सांगितलं आहे की तुम्ही आता आमचं ऐकायचं, आम्ही गेली 30 वर्ष तुमचं ऐकत आलो. म्हणून ही जनता सगळी रामराजेंच्या परस्पर, रामराजांचं कुठलंही याच्यामध्ये त्यांनी आम्हाला इकडे यायला जायला कुठंही सांगितलेलं नसतानासुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते निघालेलो आहोत. आणि आम्ही आता इथून पुढं फलटणमध्ये 7 तारखेपर्यंत हा फलटण तालुका जास्तीत जास्त मतदान आम्ही मोहिते पाटलांना, धैर्यशील पाटलांना, तुतारीवरती या ठिकाणी आम्ही मतदान करणार आहे. आणि यासाठी आपण जे आम्हाला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली आहे आणि त्याच्याबद्दल, आणि आपण हे मेसेज आमच्या माडामध्ये पोचवावा आणि सगळ्या मतदारसंघात पोचवावा एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आपल्या पत्रकार